Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about Liang-Barsky line clipping algorithm. तर लियांग-बार्स्की लाइन क्लिपिंग अल्गोरिदम कशी वर्क होते हे आपण बघूया. सपोज एक आपल्याकडे आपली ही क्लिपिंग रेक्टँगल आहे, ह्याच्यातून आपली एक लाइन पास झाली आहे. ठीक आहे, तर ही जी लाइन आहे ती स्टार्टिंग होतीये इथून. ठीक आहे, त्याचं नाव दिलं आपण सपोज P0. ठीक आहे, या पॉइंटला ती स्टार्ट होती आहे आणि ती ड्रॉ करून इथे आल्यानंतर ती इथे स्टॉप झाली आहे. म्हणजे हा पॉइंट झाला त्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि हा पॉइंट झाला त्याचा एंडिंग पॉइंट. तर ही लाइन जेव्हा आपण इथून ड्रॉ करायला सुरुवात करतो तेव्हा टाइम आहे t=0, म्हणजे तेव्हा 0 टायमिंग असतो. आणि जेव्हा ही लाइन इथे येते पूर्ण कंप्लीट होते तेव्हा तिचा टाइम आहे 1. म्हणजेच जेव्हा ही लाइन ह्या क्लिपिंग विंडो मधून पास होते तेव्हा तिचा टायमिंग काय असणार आहे, 0 आणि 1च्या मध्ये तो टायमिंग काय करणार आहे, लाय करणार आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्लिपिंग करायची आहे. क्लिपिंग करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, ह्या क्लिपिंग विंडोच्या आउटसाइडला जेवढी लाइन जात आहे तेवढी आपल्याला क्लिप करायची आहे, रिमूव्ह करायची आहे, काढून टाकायची आहे. मग आपण काय करणार, मग आपल्याला त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे, आपल्याला त्याच्यासाठी हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजेच तुमची लाइन तुमच्या क्लिपिंग विंडोला जिथे कुठे इंटरसेक्ट होते त्याचा एंटरिंग पॉइंट आणि त्याचा एक्झिट पॉइंट काय पाहिजे, माहिती पाहिजे. मग तो कसा फाइंड करणार, मग तुम्हाला काय माहिती आहे, जेव्हा तुमची लाइन सुरू होत होती ड्रॉ व्हायला तर तेव्हा तिचा टायमिंग काय होता, तर 0 होता. आणि जेव्हा ती कंप्लीट झाली ड्रॉ करून तेव्हा तिचा पॉइंट काय होता, तेव्हा तिचा टाइम काय होता, तर तो काय होता, 1 होता. मग आपल्याला माहिती आहे की ह्याच्या इंटरमिजिएट जिथे जिथे ती गेली तेव्हा तिचा टाइम कोणत्या 2 नंबर्सच्या बिटवीन लाय करत होता, 0 आणि 1च्या मध्ये. मग आपण काय करणार आहोत, त्याचे काय टायमिंग फाइंड करणार आहोत आणि याचा टायमिंग फाइंड केल्यानंतर आपण त्याचे कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू पण फाइंड करणार आहोत. मग ते कसं करतो आहोत, पहिले आपण पीकेच्या व्हॅल्यू फाइंड करणार. पीकेच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय चे व्हॅल्यू काय करणार आहोत, इथे काढणार आहोत. डेल्टा एक्स चे व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे x2 - x1 आणि डेल्टा वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे y2 - y1. मग त्याच्यानंतर आपण P1, P2, P3, P4 मध्ये त्या व्हॅल्यू काय करणार आहोत, त्याच्या साइन नुसार सबस्टिट्यूट करणार आहोत. म्हणजेच काय, P1 साठी -Δx, P2 साठी Δx, P3 साठी -Δy आणि P4 साठी काय आहे तर Δy. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर त्याच्यानंतर आपण QK फाइंड करणार आहोत. QKच्या व्हॅल्यूज आपण काय करणार आहोत, फाइंड करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याकडे इथे काय आहे, फॉर्म्युलाज दिले आहेत. मग काय आहे फॉर्म्युला, Q1 = x1 - xw mean, Q2 = xw max - x1, Q3 = y1 - yw mean, Q4 = yw max - y1. आता इथे x1 y1 आणि x2 y2 काय आहे, तर x1 y1 हा तुमचा जेव्हा लाइन ड्रॉ करायला सुरुवात झाली त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे आणि x2 y2 जेव्हा तुमची लाइन ड्रॉ करून कंप्लीट झाली त्या पॉइंटचे काय आहेत, कोऑर्डिनेट आहे. तर xw मीन, xw मॅक्स, yw मीन, yw मॅक्स हे काय आहे, तर तुमची जी विंडो आहे तिचे x आणि y चे मिनिमम आणि मॅक्सिमम कोऑर्डिनेट्सच्या व्हॅल्यू आहेत. तर आता ह्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, इथे केस फर्स्ट आपण डिफाइन करतो आहोत. तर केस फर्स्ट काय आहे, इफ एनी pk = 0, line is parallel to window corresponding, qk is less than 0, line is outside, qk is greater than 0, line is inside, and qk is equals to 0, the line is within boundary. केस फर्स्ट काय म्हणते आहे, तुमची जी पीके आहे तिची व्हॅल्यू जर 0 असेल तर, आता
आपला हे जो पीके आहे तर ह्या पीकेची व्हॅल्यू जर तुमची काय असेल 0 असेल तर त्याचं मीनिंग असं होतं की तुमची जी लाईन आहे ती तुमच्या ही सपोज तुमची क्लिपिंग विंडो आहे, ठीक आहे. तर ही जी लाईन आहे ती तुमच्या क्लिपिंग विंडोला पॅरलल असणार आहे. ही क्यूकेची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लेस दॅन असेल तर तुमची लाईन ही आउटसाइड असणार आहे. कशी असणार आहे? आउटसाइड असणार आहे. पण पीकेची व्हॅल्यू 0 असल्यामुळे ती कशी असणार आहे? पॅरलल असणार आहे. जर तुमची क्यूकेची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन असणार आहे 0 पेक्षा तर तुमची जी काही लाईन आहे ती तुमच्या क्लिपिंग विंडोला कशी असणार आहे? पॅरलल असणार आहे. पण कशी? इनसाइड असणार आहे. तुमच्या क्लिपिंग विंडोच्या इनसाइड असणार आहे आणि पॅरलल असणार आहे. आणि पुन्हा थर्ड केस अशी म्हणते की जर तुमची ह्या क्यूकेची व्हॅल्यू 0च असेल तर अशा वेळेस काय होणार आहे? जर तुमची क्यूकेची व्हॅल्यू पण 0 आहे आणि पीकेची व्हॅल्यू पण 0 आहे तर मग काय होणार आहे? पीकेची 0 म्हटल्यावर काय? लाईन तर पॅरलल आहे आणि क्यूकेची व्हॅल्यू जर 0 आहे तर म्हटल्यावर काय होणार आहे की ती लाईन तुमच्या पॉलिगॉनच्या बाउंड्रीवरच आहे आणि ती त्याला कशी आहे? पॅरलल असणार आहे. ही झाली तुमची केस नंबर 1. आता आपण बघूयात केस नंबर 2. केस नंबर 2 काय आहे? इफ पीके इज लेस दॅन 0 फाइंड T1 initial time. T1 is equals to maximum of 0, QK divided by PK bracket complete. तर मग सेकंड केस काय आहे? तुमची जी पीकेची व्हॅल्यू आहे ही जी पीकेची व्हॅल्यू आहे ही जर 0 पेक्षा लहान असेल तर काय होणार आहे? तुम्हाला इनिशियल टायमिंग काय करायचं आहे? इथे फाइंड करायचं आहे. मग इनिशियल टायमिंग फाइंड करायचा आहे म्हटल्यावर तुम्ही कोणता टाइम फाइंड करणार आहात? हा टायमिंग फाइंड करणार आहात. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय दिला आहे त्यांनी? T1 साठी मॅक्झिमम ऑफ 0, QK डिवायडेड बाय PK. हा तुमचा काय आहे? इनिशियल टाइम फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला. पण हा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करता येतो? जेव्हा तुमची पीकेची व्हॅल्यू ही लेस दॅन कशी असणार आहे? 0. त्याच्यानंतर तुम्ही इनिशियल टाइम फाइंड केल्यानंतर तुम्ही हे जे एक्स आणि वाय साठी त्यांनी फॉर्म्युलाज दिले आहे. x इज इक्वल्स टू x1 प्लस t1 डेल्टा x, y इज इक्वल्स टू y1 प्लस t1 डेल्टा y. या दोन फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करणार आहात? तुमच्या इनिशियल पॉइंटची जिथे लाईन एंटरिंग टाइमला तिथे तुमच्या क्लिपिंग विंडोला इंटरसेक्ट होते तो पॉइंटच्या कोऑर्डिनेट्सच्या व्हॅल्यू काय करणार आहात? फाइंड करणार आहात. आणि केस 3 काय आहे? तर केस 3 आहे जर पीकेची व्हॅल्यू ही 0 पेक्षा ग्रेटर दॅन असेल तर तुम्ही काय करणार आहात? T2 फायनल टाइम काय करणार आहात? फाइंड करणार आहात. त्याच्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिला आहे. काय फॉर्म्युला दिला आहे? T2 इज इक्वल्स टू मिनिमम ऑफ 1, QK डिवायडेड बाय PK. ह्याच्यावरनं तुम्ही कोणता टाइम फाइंड करणार आहात? जेव्हा ती लाईन इथे असणार आहे तो टाइम तुम्ही काय करणार आहात? फाइंड करणार आहात. आणि त्याच्यानंतर तुम्ही x1 आणि y म्हणजे इथं असताना त्याच्या कोऑर्डिनेटच्या ज्या काही व्हॅल्यू असणार आहे ते फाइंड करणार आहात. त्याच्यासाठी त्यांनी पण फॉर्म्युला दिला आहे. काय फॉर्म्युला आहे? x इज इक्वल्स टू x1 प्लस t2 डेल्टा x आणि y इज इक्वल्स टू y1 प्लस t2 डेल्टा y. हा काय आहे? जेव्हा तुम्ही फायनल टाइम फाइंड केल्यानंतर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करणार आहेत त्या पॉइंटसाठीचे फॉर्म्युलाज आहेत. आता आपण त्याच्यावर एक्झाम्पल बघूया. एक ही आहे तुमची क्लिपिंग विंडो. तर ही क्लिपिंग विंडोचे त्यांनी XW मॅक्स, XW मीन, YW मीन, YW मॅक्सचे व्हॅल्यू दिले आहे. काय आहे? 55599995. आणि ही काय आहे? तुमची लाईन आहे. तिच्या दोन्ही एंड पॉइंटच्या व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिलेले आहे. x1 y1 ची व्हॅल्यू आहे 4 आणि 12 आणि x2 y2 ची व्हॅल्यू आहे 8 आणि 8. आता आपण सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करताना सगळ्यात पहिले आपण काय फाइंड करणार आहोत?
फाइंड पीके. पीके फाइंड करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. मग डेल्टा एक्सचा फॉर्म्युला काय आहे, x2 मायनस x1 आणि डेल्टा वायचा फॉर्म्युला काय आहे, तर y2 मायनस y1. पण x1 y1 ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि 12 आणि x2 y2 ची व्हॅल्यू काय आहे 8 आणि 8. मग x2 मायनस x1 म्हटल्यावर काय येईल 8 मायनस 4. काय आला आन्सर 4. म्हणजे आपला डेल्टा एक्स काय झाला 4. तसंच y2 ची व्हॅल्यू काय आहे 8 आणि y1 ची काय आहे 12. y2 मायनस y1 म्हणजे 8 मायनस 12 इज इक्वल्स टू -4. म्हणजेच आपला डेल्टा वाय काय आला आहे -4. आता आपण ह्याच्यावरनं पीकेच्या व्हॅल्यू लिहून घेणार आहोत. P1, P2, P3 आणि P4. P1 काय आहे मायनस डेल्टा एक्स, P2 काय आहे डेल्टा एक्स, P3 काय आहे मायनस डेल्टा वाय आणि P4 काय आहे डेल्टा वाय. मग ह्याच्याप्रमाणे व्हॅल्यू लिहिल्या. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काय आहे 4, पण इथे कोणतं साइन आहे P1 ला मायनस डेल्टा एक्स, म्हणून ह्याची व्हॅल्यू काय झाली P1 ची -4. त्याचप्रमाणे P2 ची व्हॅल्यू काय येईल मग 4, कारण इथं पॉझिटिव्ह साइन आहे आणि आपली डेल्टा एक्स ची व्हॅल्यू पण काय आहे 4. P3 ची काय व्हॅल्यू येईल मग मायनस डेल्टा वाय. आपला डेल्टा वाय काय आहे -4. मग मायनस मायनस काय झालं प्लस, म्हणून P3 ची व्हॅल्यू काय आली आहे आपली 4. आणि त्याच्यानंतर P4 ची व्हॅल्यू काय आहे डेल्टा वाय. आपली डेल्टा वाय ची व्हॅल्यू काय आहे -4, म्हणून आपला डेल्टा वाय काय आला -4. याप्रमाणे आपण पीकेच्या व्हॅल्यू पहिले फाइंड केला. आता आपण क्यूकेच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आपल्याकडे त्याच्यासाठी फॉर्म्युलाज दिलेले आहेत. काय आहे Q1 फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला, Q1 इज इक्वल्स टू x1 मायनस xw मीन. x1 मायनस xw मीन हा त्याचा फॉर्म्युला आहे. x1 ची व्हॅल्यू काय आहे आपली 4 आहे आणि xw मीन ची व्हॅल्यू काय आहे आपली, xw मीन ची व्हॅल्यू ही काय आहे 5 आहे. मग काय येणार आहे 4 मायनस 5 इज इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर इथे काय आहे x max मायनस x1. मग आता x max ची व्हॅल्यू काय आहे, x max ची व्हॅल्यू आहे 9 मायनस 4. x1 ची व्हॅल्यू काय आहे 4. 9 मायनस 4 इज इक्वल्स टू 5. सिमिलरली Q3 साठी फॉर्म्युला काय आहे y1 मायनस yw मीन. y1 ची व्हॅल्यू काय आहे आपली 12 आणि yw मीन ची व्हॅल्यू काय आहे, yw मीन ची व्हॅल्यू आहे 5. मग इथे काय आलं आन्सर 12 मायनस 5 इज इक्वल्स टू 7. आणि त्याचप्रमाणे लास्टचा Q4 चा फॉर्म्युला काय आहे y max मायनस y1. y max ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 9 आणि y1 ची व्हॅल्यू काय आहे 12. मग 9 मायनस 12 काय आलं -3. याचप्रमाणे आपण पीके आणि क्यूके ह्याच्या व्हॅल्यू काय केले आहे फाइंड करणार आहोत. मग आता आपण आपल्याकडे ज्या 3 केसेस आहे, केस 1 दॅट इज pk is equals to 0, case 2 that is pk is less than 0 and case 3 that is pk is greater than 0 ह्याच्यामध्ये चेक करणार आहोत. तर पहिली केस काय आहे pk is equals to 0. मग आपण चेक करू आपली pk ची व्हॅल्यू कुठे 0 आहे का, -4 4 4 -4. इथे कुठेच आपली pk ची व्हॅल्यू 0 आहे का, नाही आहे. म्हणजे आपली पहिली केस जी आहे ती काय होते आहे फेल होते आहे. पहिली केस काय होते आहे फेल होते आहे. मग आता आपण कोणती केस बघूयात, दुसरी केस बघू. काय आहे आपली दुसरी केस, इफ एनी पीके इज लेस दॅन 0. कोणताही एक पीके ह्याच्यातला हा कसा पाहिजे 0 पेक्षा लहान पाहिजे. जर असेल तर काय करणार आहोत आपण, तुमचा इनिशियल टायमिंग काय करणार आहोत फाइंड करणार आहोत. तर मग इनिशियल टाइम फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, T1 is equal to maximum of 0, qk divided by pk. Simple. T1 is equals to maximum of 0, qk काय आला आहे बघा बरं. आता हा आहे तुमचा -4. आता इथं चेक करायचं आपल्याला काय कंडिशन होती,
पीके इज लेस दॅन 0. मग कोणता कोणता पीके आहे ज्याची व्हॅल्यू ही 0 पेक्षा लहान आहे? तर P1 आणि P4 हे दोन पीके आहे ज्यांची व्हॅल्यू ही 0 पेक्षा कशी आहे? लहान आहे. मग आता त्यांचेच क्यूके पण बघायचे आहे आपल्याला. P1 आणि P4 म्हटल्यावर कोणते क्यूके बघणार आपण? Q1 आणि Q4 हे पीके आपण इथे बघणार आहोत. मग इथे लिहून घ्यायची -1 डिवायडेड बाय -4 आणि -3 डिवायडेड बाय -4. ह्या दोन व्हॅल्यू लिहिल्यानंतर आता काय फाइंड करणार आहोत आपण? मॅक्सिमम ऑफ 0, -1, -4, -3, -4 या सगळ्या व्हॅल्यू इथे कशा होणार आहेत? निगेटिव्ह व्हॅल्यू कॅन्सल झाल्यानंतर त्यांची व्हॅल्यू काय होणार आहे? पॉझिटिव्ह होणार आहे. आणि मग चेक करायचं आपल्याला. काय चेक करणार आहोत आपण? की ह्या तीन व्हॅल्यू मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे? तर जी व्हॅल्यू मोठी असेल, मॅक्सिमम असेल, ती व्हॅल्यू काय असणार आहे? आपला इनिशियल टायमिंग, दॅट इज T1. मग आपला इनिशियल टायमिंग काय आला? ह्याच्यात सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 3 डिवायडेड बाय 4. मग आपला टायमिंग काय आला? T1 3 डिवायडेड बाय 4. ह्याच्यावरनं आपण काय फाइंड करणार आहोत? तर आपल्याकडं एक्स आणि वाय कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. तर त्याच्या फॉर्म्युलात आपण ह्या T1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग काय आलं आन्सर? x1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. x1 ची व्हॅल्यू काय आहे? 4 आहे. y1 ची काय आहे? 12 आहे. x1 ची व्हॅल्यू 4 प्लस T1 काय आला आत्ताच? 3 डिवायडेड बाय 4 आणि डेल्टा x ची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली आहे? 4. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर काय आला आहे? 4 4 कट झाले. 4 5 6 7. 4 + 3 = 7. x = 7. आपला जो इनिशियल इंटरसेक्शन टाइम होता लाईनचा क्लिपिंग विंडोला तो काय आला आहे? 3 डिवायडेड बाय 4 आणि त्याच्या एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काय आलेली आहे? ती आली आहे 7. आणि त्याचप्रमाणे y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की y1 ची व्हॅल्यू 12 आहे. आत्ताच फाइंड केलेला टायमिंग 3 डिवायडेड बाय 4 आणि डेल्टा y ची आपण फाइंड केलेली व्हॅल्यू -4. ह्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर y ची व्हॅल्यू काय आली आहे? 9 आली आहे. अशा पद्धतीने तुमची लाईन जेव्हा इथे इंटरसेक्ट होत होती तर त्या इंटरसेक्शन पॉइंटचे आपण काय फाइंड करून घेतले आहे? एक्स आणि वाय कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू आणि एंटरिंग टाइम जो आहे तो आपण इथे फाइंड केला आहे. आता आपण चेक करणार. काय चेक करणार? केस 2 झालाय. आता केस 3 चेक करू. आपल्याकडे पीके काय आहे? इफ एनी पीके इज ग्रेटर दॅन 0 फाइंड T2 फायनल टाइम. मग आहे का आपल्याकडे पीके 0 पेक्षा मोठा? तर आहे. हे 2 आहेत. ठीक आहे, विच इज ग्रेटर दॅन 0. मग आता आपण ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू काय करणार आहे? टाकणार आहोत आणि त्याचप्रमाणे खाली कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार आहोत. तर मग काय आहे आपल्या क्यूके ची व्हॅल्यू? आपण आता P2 आणि P3 कन्सिडर करणार आहोत. P2 आणि P3 म्हटल्यावर Q2 आणि Q3 च्या व्हॅल्यू आपण रिस्पेक्टिव्हली घेणार आहोत. मग काय घेणार इथे? QK डिवायडेड बाय PK. QK ची व्हॅल्यू काय आहे? 5 आणि इथे काय आहे? 4. मग इथे आलं 5 डिवायडेड बाय 4. इथे काय आहे? Q3 ची व्हॅल्यू 7. P3 ची काय आहे? 4. मग इथे आलं 7 डिवायडेड बाय 4. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण कोणती व्हॅल्यू फाइंड करणार आहोत? जी व्हॅल्यू सर्वात लहान आहे, मिनिमम व्हॅल्यू आहे, ती आपण कन्सिडर करणार आहोत आणि ती झाली आपली फायनल टायमिंग. म्हणजे तुमची ह्या पॉइंटचा टायमिंग झाला तो. हा टायमिंग यूज करून आपण काय करणार आहे? एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काय करणार आहेत? कॅल्क्युलेट करणार आहोत. मग एक्स फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? x1 + T2 डेल्टा x आणि y साठी काय आहे? y1 + T2 डेल्टा y. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 4 + 1 × 4 = 8 and 12 + 1 × -4 =
8। अशा पद्धतीने आपल्याला हे कोऑर्डिनेट्स भेटले आहे। काय भेटली ह्याची व्हॅल्यू आपल्याला 8 आपण इथे बघू शकता, इथे पण आले आहे 8। आता आपण इथे बघितलं होतं केस 2 मध्ये आपला जो काय टायमिंग आहे, आता आपण इथे बघितलं आपल्या T1 ची व्हॅल्यू काय आली आहे 3/4 ही आपली व्हॅल्यू आली आहे। पण मग तुमचा T1 हा 0 ला इक्वल्स टू आहे का? नाही, 0 इक्वल्स टू नाहीये। जर T1 ची व्हॅल्यू ही 0 एवढी असती तर तुम्हाला क्लिपिंग करावी लागली असती का? नसती करावी लागली। पण तुमची T1 ची व्हॅल्यू ही काय आहे? नॉट इक्वल्स टू 0 पेक्षा दुसरी व्हॅल्यू आहे। मग तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे? क्लिपिंग करावं लागणार आहे। मग तुम्ही काय करणार आहात? ही जी आउटसाइडची जी लाईन आहे ती काय होणार आहे? इथे क्लिप होणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमची T2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय आली आहे? 1 आलेली आहे। जर तुमची T2 ची व्हॅल्यू ही 1 एवढी असेल तर तुम्हाला क्लिपिंग करावी लागणार आहे का? नाही। पण तीच व्हॅल्यू जर 1 एवढी नसती, नॉट इक्वल्स टू 1 असती तर तुम्हाला तिथे क्लिपिंगचं ऑपरेशन परफॉर्म करावं लागलं असतं। पण आता T2 ची व्हॅल्यू 1 आली आहे म्हणून आपल्याला इथे क्लिपिंगची गरज आहे का? क्लिपिंगची गरज नाहीये। अशा पद्धतीने लियांग-बारस्की हे अल्गोरिदम वर्क होतं। थँक्यू।